सुरुवात आहे. या जागेची खरं म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे त्यावेळेला व्हेटरनरी दवाखाना म्हणजे 1978-1980ला शिंदे साहेबांनी ही जागा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 1 हेक्टर 4 गुंठे दिली. हे अजून कोणाला माहीत नाही. जागा कुणी दिली आणि कुणी कोणाला दिली ह्याच्यावर श्रीवाद चाललाय. मुळात शिंदे साहेबांनी जागा जर पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी दिलीच नसती तर या ठिकाणी एक तहसील कार्यालय सुद्धा झालं नसतं. आणि यामुळं स्वर्गीय शिंदे साहेबांनी तो उद्देश ठेवून अनेक जागा जिल्हा परिषद शाळेला असतील, मग अशा पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी असतील, अशा जागा जिल्हा परिषदकडं वर्ग त्यावेळेला ठराव करून घेतला. मुळात सगळ्या जागा या महसूलच्या असतात आणि महसूलच्या जागा मग नंतर राखीव केल्यावर त्यांच्या त्या नावावर होत असतात. 2018 साली स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या हस्तेच आपण या कार्यालयाचं उद्घाटन केलं. ती जागा घेण्यामध्ये आमचा उद्देश असा होता की भविष्यामध्ये जशी इस्लामपूरला एक प्रशासकीय इमारत आहे, या पद्धतीची आष्ट्याला स्टँडजवळ एक मोठी इमारत झाली पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ती जागा फायनल केली. आणि त्यानंतर 2019-20 या सालापासून आपण प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि आमची मागणी खरं म्हणजे पहिल्यांदा अशी होती की पशुवैद्यकीय दवाखान्याला जास्तीत जास्त यातली 104 गुंठ्यामधली 20-25 गुंठे जागा त्यांना द्यावी आणि इतर राहिलेली सगळी जागा महसूलकडे वर्ग करावी अशी मागणी आमची होती. पण सध्या जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा मी आभार मानतो आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. साहेब ज्या वेळेला तहसील कार्यालयामध्ये भेटीला आले होते त्यावेळेला अनेक कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी होतो. साहेबांनीही सांगितले होते की इथून आम्ही साहेब प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे. हा प्रस्ताव जो आता 3 वर्ष होऊन गेले असतील आणि यामुळं साहेबांना सांगितल्यावर साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला. अगदी 1.5-2 महिन्यामागं सुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो. आत्ताच्या कलेक्टर जे नवीन आहेत त्याच्या अगोदरचे कलेक्टर काकडे साहेब होते, यांच्याकडे सुद्धा आम्ही जाऊन मागणी केली. दरवेळेला जाऊन कागदच द्यायला पाहिजे असं काय नाही हो, एकदा दिला आहे की कागद. आणि हे शिंदे साहेबांनी जागा दिली, तहसील कार्यालय कुणी आणलं हे जनतेला माहिती आहे. म्हणजे जनता हाच पुरावा आहे. त्यामुळं कागद दाखवून पुरावा आम्ही असं काय करत नाही. कागद दाखवायची असती तर आमच्याकडे भरपूर कागद आहे. कागद दाखवून काय करायची, सगळ्या जनतेला माहिती आहे की जागा कुणी आणली, पशुवैद्यकीय दवाखाना कुणामुळे चालू झाला आणि कार्यालय कुणामुळे झालं, याची मागणी कोण सातत्याने करतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळं ही जागा आज 50 गुंठे मिळालेली आहे. आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार आहे. राहिलेली 54 गुंठ्यातली जागा किमान आणखी आम्हाला 30-35 गुंठे जागा जर दिली तर भव्य आणि एवढी मोठी इमारत आष्ट्यामध्ये, सांगली जिल्ह्यामधली आष्ट्यातली इमारत अतिशय सुसज्ज आणि मोठी इमारत या ठिकाणी होण्यास मदत होईल. त्या 50 गुंठे जागा आत्ता दिलेले आहे, त्याला कंपाऊंड 1 महिन्याभराच्या आत घालायचं आहे आणि कंपाऊंड घालून शासनाकडे आम्ही नगरपालिकेच्या वतीनं ठराव करून मागणी करणार आहे. आष्टा शहराला शोभणारी एक सुसज्ज इमारत, आष्टा शहराच्या वैभवात भर पडणारी इमारत होणार आहे. यासाठी शासनानं भरीव निधी द्यावा अशा पद्धतीचा ठराव नगरपालिकेच्या वतीनं आम्ही करणार आहे. आणि या प्रयत्न करत असताना यामध्ये अनेकांनी आम्हाला मदत केली. त्यामध्ये सर्व नगरसेवक असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, यांच्यामुळं आम्ही ही मागणी लावून धरली आणि यामुळं शासनानं अखेर निर्णय दिलेला आहे. हा एका वेळी झालेला निर्णय नसतो,
तहसील कार्यालय तिथं झालं नसतं तर हा विषय झाला नसता. तहसील कार्यालय झालं, ती जागा पशुवैद्यकीय दवाखान्याची होती. ती जागा जर एवढी मोठी नसती तर आम्ही तिथं जागाच मागू शकलो नसतो. एवढी मोठी जागा स्टँड लगत असणारी असल्यामुळं आपण ती जागा मागवली. 78-79 सालीच लागून असणारे एस टी स्टँड हे मुंबई परिवहन मंडळाला जागा दिली 71 गुंठे. हे सुद्धा कोणाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण त्याच वेळेला ती असणारी 104 गुंठे जागा ही पशुवैद्यकीय दवाखान्याला त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून आज त्या ठिकाणी उभा राहील. त्यासाठी आम्हीच तर सगळेजण प्रयत्न करू. शासन हे जनतेचं असतं. शासन आमचं आहे आणि तुमचं आहे. शासन ज्या वेळेला येतं ते सगळ्या जनतेचं शासन असतं. निवडणुकीच्या वेळेला निवडणूक, त्यानंतर आज ना उद्या परत कोण सत्तेत येईल हे आपण सांगू शकत नाही. पुढच्या महिनाभरामध्ये आम्ही सुद्धा म्हणू शकू की सत्ता आमची. त्यामुळं गुरमीत कोणी कधी बोलू नये. सत्ता ही आलेली जनतेची सत्ता, म्हणजे जनतेनं दिलेला अधिकार असतात. त्यामुळं सर्व जनतेला शासन हे समान असतं. त्यामुळं आज शासनाने निर्णय घेतला आहे, त्यांचं मी आभार आणि अभिनंदन करतो. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी कायम या प्रश्नासाठी आम्हाला साथ दिली. यामुळं हा प्रश्न आज मार्गी लागला आहे. कुणावर टीका करत बसण्यात आम्हाला वेळ घालवायला म्हणजे वेळच घालवणार नाही. आम्हाला काम करायचं आहे, विकास कामं करायची आहेत. गावाला अनेक वेगवेगळ्या विकासाची कामं आणून जनतेसमोर दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आष्टा शहर विकास आघाडीची सत्ता आणली. आणि यामुळं आज या गावामध्ये कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. कुणावर टीका करत बसण्याला आम्हाला वेळच नाही. आणखी बरेच विकास कामं आम्हाला करायचे. आणि कोण काय म्हणत असेल तर याकडे आम्ही काय कधी लक्ष देत नाही, कारण लक्ष देण्यासारखंच नसतं ना. सगळ्या जनतेला माहिती आहे. आष्टा आणि परिसरातल्या 20 गावं जे तहसील कार्यालयाच्या खाली गावं अंडर आहेत तर सगळ्यांना माहिती आहे. कुणीही सांगावं की तहसील कार्यालय कशामुळे झालं. त्यामुळं फार याच्यावर न बोलता त्या भविष्यामध्ये आपल्याला एक चांगली मोठी प्रशासकीय इमारत उभा करून यामध्ये सगळे कार्यालय शासनाची आपण एका इमारतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं या ठिकाणी असलेल्या सर्वांचं मी पत्रकारांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीची मागणी केली, निवेदन दिली, अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन वगैरे केले असतील वेगळ्या विषयासाठी, त्यावेळेला आपण सर्वांनी आम्हाला प्रसिद्धी देण्याचं काम केलं. आणि कालसुद्धा आपण तातडीनं GR आल्या लगेच तुम्हाला सगळ्यांना आपण पाठवलं होतं. काही जणांना मिळालं नसेल, बहुतेक तानाजीला न मिळाल्यामुळं वाटत असेल तर काल 5 वाजताच माझ्या हातात आलं. आणि लागलीच आपण हे प्रसिद्ध करण्यासाठी पत्रकारांना पाठवलं होतं. आणि यामुळं आज जो निर्णय झाला आहे तो नक्की आष्टा शहर आणि परिसरातल्या सगळ्या गावातल्या नागरिकांना एक नक्की दिलासा देणारा निर्णय आहे. एक छोटी इमारत त्या ठिकाणी होती, त्या इमारतीमध्ये कसे गेलो हे कुणाला अजून माहीत नसेल. 3 ठिकाणी जागा बघितल्या होत्या. एक अंकलकोट रोडला आपली फायर फायटर ती जागा, जुनं पोलीस स्टेशन, आणि ही शिंदे साहेबांनी सांगितलं काय नाही, सामान्य जनतेला जर दुसऱ्या गावात नाही यायचं असेल तर स्टँड जवळच जागा पाहिजे, म्हणून ती जागा आपण करून घेतली. आणि त्याला डागडुजी करून तिथं तहसील कार्यालय चालू केलं. सगळं चालू झाल्यावर मग कोणी म्हणते हो हे माझंच आहे, करायसाठी कोणी प्रयत्न केले, तिथं जागा कशी आली, मूळ जागा कुणामुळं ती पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळाली, हे सगळं उगाच कुणीतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जनतासुद्धा अशा पद्धतीला थारा देणार नाही हे मलाही माहिती आहे. थारा दिला असता तर आम्ही इथं सत्य. त्यामुळं कोण काय म्हणतं याकडे लक्ष देण्यापेक्षा भविष्यामध्ये एक चांगली प्रशासकीय इमारत उभा राहण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. मी पुन्हा एकदा
आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार आणि अभिनंदन करतो.